मित्रांनो नमस्कार. आज इयत्ता 8वीसाठी कला या विषयामध्ये आज एक स्मरणचित्र हा एक घटक घेतलेला आहे आणि हा जो घटक आहे हा स्वातंत्र्य दिनाला आता काही 2-4 दिवसामध्ये 15 ऑगस्ट येत आहे स्वातंत्र्य दिन. या विषयावर प्रभात फेरी असा उपघटक घेतलेला आहे. आता इथं या फळ्यावर तुम्हाला प्रभात फेरीचं एक रेखाटन दाखवलं. याला स्मरणचित्र म्हणतात. स्मरण म्हणजे आपण जो याच्या अगोदर एखादा प्रसंग पाहिलेला आहे तो प्रसंग आठवून काढणे. आता वेळेअभावी मी तुम्हाला इथं प्रथम रेखाटन इथं करून दाखवलेलं आहे आणि रेखाटन करण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपल्याला, एक 15 मिनिटं वेळ लागतो आपल्याला. आणि त्यासाठी हे प्रथम मला जे आठवतं, मी जे प्रसंग पाहिलेला आहे तो प्रसंग मनामध्ये आठवून त्याचं रेखाटन मी ओबडधोबड पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे शीघ्र रेखाटन केलेलं आहे, फास्ट रेखाटन. स्मरणचित्र काढत असताना आपण एकदा पेन्सिल हातात घेतली की आपल्याला जसं आठवतं तसं भर ते चित्र काढत जायचं असतं. आता मी इथं जे रेखाटन केलेलं आहे हे अगदी म्हणजे त्याच्यामध्ये जे असणारे बारकावे आहेत ते बारकावे मी काढलेले नाहीत. साधारणपणे या चित्राकडे पूर्ण नजर टाकली तर हे प्रभात फेरी काढत असलेली लहान शाळेतील मुलं गावामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त काय करत आहे, प्रभात फेरी काढत आहे असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आता हे रेखाटन करत असताना कोणकोणत्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे चुका काय होऊ शकतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. चुका काय होऊ शकतात की याच्यामध्ये फक्त माणसाच्या शरीराचं जे प्रमाण आहे ते प्रमाण मात्र व्यवस्थित ठेवलं पाहिजे. प्रमाण म्हणजे काय आहे याच्यामध्ये, हा जो डोक्याचा आकार काढलेला आहे त्याच्या प्रमाणामध्ये हे शरीर आलेलं आहे का, शरीराचं प्रमाण आलेलं आहे का हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. साधारणपणे हात पाय त्या शरीराला अनुसरून त्याची जाडी आलेली आहे का व्यवस्थित, पायाची जाडी कुठे जाड असते कुठे लहान असते, पायाचा आकार, हे जे प्रमाण आहे हे प्रमाण मात्र व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता इथं मी हे सोडून काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. पार्श्वभूमीमध्ये काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. घरांचे काही आकार ठिकड दाखवलेले, ढगाचा आकार दाखवलेला आहे, पक्षी दाखवलेला आहे. ह्याला अनुसरून ही प्रभात फेरी कुठं चाललेली आहे त्याला अनुसरून पार्श्वभूमी देखील आपण काढली पाहिजे. आता मी इथं एका विद्यार्थ्याला इथं काढलेलं आहे, त्याला अनुसरून कोणकोणती रेखाटनं पाहिजे. वाद्य वाजवणारे 2-3 मुलं काढलेले आहे. त्याच्यानंतर हातामध्ये एक ध्वज घेतलेला. ध्वज काढत असताना मी इथं फास्टच काढलेलं आहे, पण थोडंसं इथं आपण बारकावे दाखवू शकता. काही गोष्टींमध्ये असा ध्वज दाखवलेला आहे. त्याच्यानंतर डोक्याचा आकार कसा असावा, प्रत्येकाची ॲक्शन कशी असावी, वेगवेगळी ॲक्शन असली पाहिजे प्रत्येकाची. सगळी मुलं, सगळ्या मुलांची हालचाल चाललेली आहे, पाय उचलून ठेवतायत, चालतायत, हे स्मरण करून आठवून त्याचं रेखाटन करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, आपण स्मरणचित्र हे दृश्य मी एका रस्त्याच्या कडेला उभा राहून पाहतो आहे असं समजा. आणि मग हे पाहत असताना काही व्यक्ती आपल्या जवळ असणार आहेत, काही व्यक्ती आपल्यापासून दूर असणार आहेत. ते दृश्य ह्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. आता सगळ्यात मोठी मुलं कुठं काढलेली आहेत, मी उंचीला जास्त असलेली इथं काढलेली आहे आणि या बाजूला उंचीला कमी कमी होत गेलेली मुलं दाखवलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की ही मुलं उंच आहेत आणि ही उंचीला कमी आहे असा अर्थ नाही. फक्त मी ज्या ठिकाणाहून हे दृश्य पाहतो आहे
ते दृश्याजवळ म्हणजे माझ्या जवळ असणारी ही मुलं आहेत. जवळ असणारी मुलं ही उंच दिसतात आणि आपल्यापासून लांब असणारी मुलं ही उंचीला कमी दिसतात. आता याचं उदाहरण तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल की दोन झाडं आहेत, आपल्या जवळ एक आहे आणि आपल्यापासून लांब एक आहे. दोन्ही उंचीला तेवढीच आहेत झाडं, पण जवळ असणारं झाड हे उंच दिसतं आणि लांब असणारं झाड हे उंचीला कमी दिसतं. हे कसं पाहावं लागतं की आपल्या हातामध्ये एक पेन्सिल घ्यायची आणि एक डोळा बंद करून त्या झाडाची उंची त्या पेन्सिलमध्ये पकडा तुम्ही. ती जवळ असणारं झाड हे त्या पेन्सिलमध्ये बसणार नाही आणि ते लांब असलेले झाड असेल ते तुम्ही जर पकडला पेन्सिलमध्ये तर ते पेन्सिलमध्ये एवढ्या उंचीचं आपल्याला दिसू शकते. म्हणजे जवळ असणारी वस्तू ही आपल्या नजरेला मोठी जाणवते आणि लांब असणारी वस्तू ही लहान जाणवते. हे या रेखाटनातून आपल्याला दाखवता येते. आता इथं घराचे आकार काढत असताना पण इथे थोडी मोठी काढलेली आहे, इकडे थोडी लहान काढलेली आहे. म्हणजे जवळचा आणि दूरचा जो भास आहे तो रेखाटनातून तुम्ही दाखवता आला पाहिजे. आता इथं मी एका रंगामध्ये पांढऱ्या रंगामध्ये रेखाटने केलेली आहे आणि जवळच्या वस्तू ह्या स्पष्ट दिसतात, आपल्याला स्पष्ट दिसतात. म्हणून काही वस्तू आपल्याला किंवा काही घटक आपल्याला इथं स्पष्ट दाखवता आले पाहिजे. इथं मी आता यांना थोडं नाक डोळे वगैरे काढण्याचा प्रयत्न करतो. हे जवळचे असल्यामुळं आपल्याला ते स्पष्ट दिसतात. त्याला नाक डोळा वगैरे काढता येतो आपल्याला. अगदी बारकावे काढायचे नाही, साधारण नाक डोळे आहे असं जाणीव झालं का. इकडचं एक रेखाटन करू शकता तुम्ही. स्मरणचित्रामध्ये तुम्हाला परीक्षेला असाच प्रश्न असतो की एखादा विषय तुम्हाला दिलेला 3 विषय दिलेले असतात आणि त्यातला एक विषय घेऊन तुम्ही त्याचं शीघ्र रेखाटन करा. शीघ्र म्हणजे काय, फास्ट रेखाटन करा आणि त्याच्यामध्ये योग्य असे रंग भरा. असं म्हणजे जास्त अपेक्षा नसते. सगळे बारकावे आले पाहिजे, डोळे अगदी क्लिअर दिसले पाहिजे, हाताची बोटं दिसली पाहिजे, पायाची बोटं दिसली पाहिजे, असं अपेक्षा त्या स्मरणचित्रामध्ये नसते. फक्त साधारणपणे विषय लक्षात आला पाहिजे. म्हणजे कमी वेळेमध्ये हा विषय भरपूर दाखवायचा असतो आपल्याला. या स्मरणचित्रासाठी फक्त तुम्हाला ग्रेड परीक्षेमध्ये फक्त 1 तास वेळ असतो, 1 ते 1.5 तास वेळ असतं आणि असे भरपूर घटक आपल्याला याच्यामध्ये दाखवावे लागतात. आणि म्हणून शीघ्र रेखाटन पेन्सिलनं भर रेखाटनं करायची, वेगवेगळ्या ॲक्शनमधली मुलं काढायची. आणि आता इथं मी काही मुलं अर्धवटच दाखवलेले आहेत पाहिजे. इथं फक्त डोक्याचा आकार काढलेला आहे, इथं फक्त पलीकडे कोणतर मुलगा आहे त्याचं फक्त एक पाय दाखवलेला आहे, इथं फक्त डोक्याचा आकार काढलेला आहे, इथं फक्त त्याचं पाय असं तुम्ही दाखवू शकता. म्हणजे पलीकडचा भाग आहे, पूर्ण दिसत नाही तो आपल्याला. म्हणजे ओव्हरलॅपिंग जे म्हणतो, आकारांमध्ये ओव्हरलॅपिंग, अलीकडचा पूर्ण दिसतो, पलीकडचा पूर्ण दिसत नाही. म्हणजे अशा पद्धतीने रेखाटन केला की आपल्याला भरपूर मुलं इथं दाखवता येतात. इथं फक्त डोक्यांचे आकार जरी काढून गेला तुम्ही, इथं फक्त डोक्यांचे आकार काढत जायचे म्हणजे भरपूर मुलं आहेत असं याचा अर्थ होतो. इथं एखादा डोक्याचा आकार काढला फक्त झालं, पलीकडे एक मुलगा आहे, इथं एखादा डोक्याचा आकार काढला म्हणजे तो याच्या आयुष्यामुळे दिसत नाही, फक्त त्याचा डोक्याचा आकार दिसतो. इथं आपल्याला दाखवता येतं असं. म्हणजे एकाच याच्यामध्ये आपल्याला हजारो मुलं अशी दाखवता येतात. फक्त आपल्याजवळ असं ओव्हरलॅपिंग करायची युक्ती पाहिजे. पलीकडे मुलगा असं अशा पद्धतीने तुम्ही जर प्रयत्न केला तर तुमचं रेखाटन हे अतिशय वास्तववादी होऊ शकतं. लक्षात. आता राहिला तो भाग म्हणजे काय, रंगकामाचा भाग राहिला. आता रेखाटन जसं आपण कौशल्याने व्यवस्थित केलेलं आहे तशा पद्धतीनं रंगकाम देखील अतिशय आकर्षक पद्धतीनं करणं महत्त्वाचं आहे. आता रंगकाम करत असताना तुम्ही म्हणणार की एवढे सगळे घटक दाखवलेले आहेत, हे कधी रंगवायचं, वेळ पुरणार का आपल्याला, त्या वेळेत पूर्ण होणार का,
असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अतिशय सोपा आहे, अतिशय रंगवायचं सोपं आहे. हा समजा हा पूर्ण कागद आहे तुमचा. तुम्ही डिशमध्ये कलर घ्यायचे, वेगवेगळे रंग घ्यायचे. कोणकोणते रंग घ्यायला लागणार आहे? निळा रंग घ्यायला लागणार आहे. हे झाडांचे आकार आहेत उघड उघडचे, यांना हिरवा रंग घ्यायला लागणार आहे. घरांसाठी रंग घ्यायला लागणार आहे. जमिनीसाठी रंग, ह्या मुलांचे वेगवेगळे पोशाखासाठी रंग लागणार आहे. डोक्याच्या आकारासाठी रंग लागणार आहे. हे सगळे रंग डिशमध्ये काढून घ्यायचे, तयार करून घ्यायचे, पाण्यामध्ये तयार करून घ्यायचे आणि फिकट वॉश घ्यायचा. मोठा ब्रश घ्यायचा, चपटा ब्रश असतो तो. आणि आता निळा रंग, हा आकार मोठा आहे, आकाशाचा रंग आकार जास्त आहे, त्यामुळे निळा रंग जास्त लागणार आहे. फिकट पातळ रंग तयार करून घ्यायचा, पाण्याचा रंग, आणि फक्त वॉश द्यायचा. वरून खाली असं वॉश देत यायचं. या माणसांच्या आकाराला देखील फिकट वॉश द्यायचा सगळा. आणि खाली जमिनीला देखील जमिनीचा रंग जो असतो मातकट रंग, तो देखील इथं फिकट असा द्यायचा. आणि एक फिकट वॉश देऊन पहिल्यांदा काय करायचं आहे, हे चित्र रंगवायचं. आणि ते वाळल्यानंतर, वॉश कलर वाळल्यानंतर मग आपण काय करायचं आहे, एक एक घटक आपण पूर्ण करता येतो आपल्याला. पूर्ण म्हणजे काय, पहिल्यांदा काळपट असा रंग घेऊन, किंवा गडद जांभळा रंग घेऊन, किंवा गडद असा हिरवा आणि जांभळा रंग जर मिक्स केला की डोक्याला लावायचा रंग जो असतो तो गडद असा रंग तयार होतो. तो रंग तयार करायचा आणि भर 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 सगळ्यांच्या डोक्याला असं लावत जायचं. एक बॉडी कलर तयार करायचा, फिकट गव्हासारखा रंग तयार करायचा. प्रत्येकाच्या तोंडाला असं भर 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 वॉश द्यायचं. पूर्ण कटोकट भरत बसायचा नाही, पायाला द्यायचा, हाताने द्यायचा, असं कटोकट भरायचा नाही. आता उदाहरणार्थ ब्रश घेतला, फक्त असं भरभर असं तोंडाला रंग दिला, असं पायाला रंग दिला, असं वॉश कलरच द्यायचा. वॉश कलर द्यायचा, पायाला रंग दिला. आणि वॉश कलर दिल्यानंतर, प्रत्येक भागाला वॉश कलर दिल्यानंतर एक काळा पेन घ्यायचा. जेलचा काळा पेन जो असतो ना, तो काळा पेन घ्यायचा आणि प्रत्येक आकाराला काय करायचं, असं बॉर्डर करायचं. इथे मी वेगळा रंग घेतो, याच्या काळ्या काळ्यावरती आपल्याला काळा रंग वापरता येणार नाही. अशा पद्धतीनं गडद कागदी असं जर तुम्ही त्याला बॉर्डर देत गेला तर हा मुलाचा आकार स्पष्ट दिसायला लागतो आपल्याला. प्रत्येकाला अशी बॉर्डर करायची. म्हणजेच काय, हे आकार एकमेकाहून विभक्त होतात आणि हे स्पष्ट दिसायला लागतात. जसं नाक, डोळे वगैरे याला काय करायचं आहे, बॉर्डर करायची. काळा पेन घ्यायचा, जेलचा पेन, आणि त्याला बॉर्डर करता येईल. असं प्रत्येक भाग असा तुम्ही वॉश कलर भरल्यानंतर काय करायचं आहे, बॉर्डर करायची. असं प्रत्येक भाग असं सुट्टा करत काय करायचं आहे, हे प्रत्येक भाग असं ह्या बॅकग्राऊंड पासून, ही जी पार्श्वभूमी आहे, या पार्श्वभूमीपासून हे वेगळे करता येतात. वेगळे म्हणजे काय, बॉर्डर असल्यामुळं स्पष्ट दिसायला लागतं आणि त्यामुळं हा विषय काय होतो, स्पष्ट दिसायला लागतो आणि उठाव येतो त्या विषयाला. अशा पद्धतीनं आता हा मुख्य विषय काय दिलेला आहे, प्रभात फेरी. ह्या मुलांचेच आकार गडद रंगवायचे आणि राहिलेला भाग जो आहे, घर असतील, आकाशाचा भाग असेल, जमिनीचा भाग असेल, हे सगळं फिकट रंगाने रंगवायचं. हे साईडचे रंग जर तुम्ही गडद दिला, हे माणसांचे आकार जे आहेत, मुलांचे जे आकार आहे, ह्याच्या कडेला जर तुम्ही डार्क रंग लावला तर हे आकार त्याच्यामध्ये दिसणार नाही. एक तर विषय गडद पाहिजे, गडद रंगाचा, आणि पार्श्वभूमी फिकट पाहिजे, म्हणजे विषय स्पष्ट दिसणार आहे. आणि तुम्हाला ह्याचा उलटा पण करता येतो, आकार फिकट रंगवायचे आणि पार्श्वभूमी गडद दाखवायची.
असं एक विरोधाभास त्या रंगांमध्ये असला पाहिजे. विरोधाभास जर तुम्ही दाखवला नाही, विषय पण गडद केला आणि बाकीचे पार्श्वभूमीचा आकार पण तुम्ही गडद केला, तर विषय स्पष्ट दिसणार नाही. अशा पद्धतीनं रंगयोजना तुम्ही याच्यामध्ये केली पाहिजे, तरच हे स्मरणचित्र उठावदार दिसणार आहे. आता रंगकाम करत असताना मात्र एक लक्षात ठेवायचं की फास्ट रंगकाम व्हायचं असेल, कमी वेळेमध्ये रंगकाम व्हायचं असेल, तर कलर डिशमध्ये रंग घेत असताना अजिबात कंजूषपणा करायचा नाही. ब्रश घेण्यासाठी कंजूषपणा करायचा नाही. ब्रश हे चपट्या आकाराचे मोठे असले पाहिजे, गोल ब्रश देखील मोठा असला पाहिजे आणि ज्या आकारामध्ये रंग आपल्याला जास्त लागणार आहे, उदाहरणार्थ ढगाला रंग देत असताना, आकाशाला रंग देत असताना निळा रंग जास्त लागणार आहे आपल्याला, तो मधल्या कप्प्यामध्ये भरपूर करून घ्यायचा आणि वरून खाली प्लेन असं वॉश देत यायचं. ब्रशमध्ये भरभर रंग घ्यायचा आणि वॉश देत यायचं. वॉश देत असताना आपली वही जी आहे ती उताराला ठेवायची. घरामध्ये पाट असेल तर ते काय करायची, एका बाजूला साधारण बेंचला कसा उतार असतो ना, आपल्या बेंचला उतार का असतो, आपल्याला व्यवस्थित लिहिता यावं किंवा रंग लावत असताना ते रंग व्यवस्थित लावता यावेत आपल्याला. म्हणजे वॉटर कलर असं देत आला तर साधारणपणे ते पाणी हळूहळू खाली उतरतं आणि रंग प्लेन होत जातो. असं सपाट ठेवून केला, ज्या ठिकाणी रंग लावतात तिथं ते साठलं जातं आणि उतार जर केला की ते खाली खाली हळूहळू सरकत येतं. फक्त ब्रशनं रंग लावत 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 खाली यायचं आहे आणि आपोआप ते प्लेन होत आहे. वॉश कलर म्हणतात आणि सध्या खाली यायचं आहे. ज्या त्या खडकाला जो तो रंग लावायचा. नंतर पोपटी कलर, हिरवा रंग येऊन या झाडांच्या आकाराला रंग द्यायचा आहे आणि त्याला असं फांद्यावर दाखवता येतं आपल्याला. रंग लावला म्हणजे घराच्या पाठीमागे अशी झाड आहे असं पद्धत दाखवतो. किंवा तुम्हाला इथं एखादं झाड टाकायचं असेल तर इथं काढू शकता, असं इथं एखादा आकार असं काढू शकता. दाखवायचं असेल तुम्हाला त्याला फांद्यावर दाखवू शकता. असं म्हणजे तुम्हाला जे घटक दाखवायचे ते घटक दाखवून, आता याला बॅलन्स पाहिजे असेल तर तिकडे एखादं झाड टाकू शकता, पक्ष्यांचे आकार दाखवू शकता आणि अशा पद्धतीनं हे स्मरणचित्र हे प्लेन रंग लावायचे आहे. फळ्यावर आता प्लेन रंग बसत नाही, तर प्लेन कलर बॉडी कलर वगैरे देऊन परत ह्याच्यामध्ये तुम्ही रंग छटा, रंग सेटलाईट देखील दाखवू शकता. आता उदाहरणार्थ प्रकाश या बाजूला जर असेल, या बाजूला जर प्रकाश असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या पायाला जो रंग दिलेला आहे तो या बाजूला गडद लावायचा आणि या बाजूला फिकट, म्हणजे इकडून प्रकाश पडलेला आहे इथं फिकट दिसणार आहे, इकडं गडद दिसणार आहे. परत इकडं फिकट, इथं गडद. असं प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही शेडिंग करत गेला, गडद फिकट जर करत गेला तर चित्र आणखी उठावदार, त्याच्यातून घनता दिसेल. घनता म्हणजे काय, पाय गोल आहे किंवा हात गोल आहे, त्याच्या बॉडीचा आकार गोल आहे, घनता. परत जमिनीवर शेडिंग टाकता आलं पाहिजे. जमिनीचा जो रंग दिलेला आहे तुम्ही, मातकट रंग दिलेला आहे, तो ह्या पायाच्या खाली शेड, पायांची सावली पडलेली आहे, अशा पद्धतीनं सावली देखील दाखवू शकता. म्हणजे छायाप्रकाश हे अतिशय चित्रकलेमध्ये महत्वाचं आहे. म्हणजे शेड आणि लाईट, एका बाजूला प्रकाश आणि एका बाजूला सावली पडलेली आहे. असं प्रत्येक व्यक्तीच्या थोडं थोडं जरी दाखवत गेला तुम्ही तर हे चित्र आणखी उठावदार होऊ शकतं आणि तुमचं स्मरणचित्र हे एक आदर्श असं चित्र होऊ शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, विषय पहिल्यांदा डोक्यामध्ये घ्यायचा आहे, आठवायचा आहे, त्याची रेखाटनं भर शीघ्रपणे काढून घ्यायची. रेखाटनं झाल्यानंतर त्याला अनुसरून जी पार्श्वभूमी असते ते पण भर काढून घ्यायचं आहे. थोडं बसायचं नाही, त्यात दुरुस्ती करत पट काढत जायचं. फक्त शरीराचं प्रमाण मात्र व्यवस्थित ठेवायचं आहे. म्हणजे
या चेहऱ्याच्या आकाराला हे योग्य दिसतं का? का चेहऱ्याच्या आकारापेक्षा खालचा आकार जाड दिसतो, काय सरळ पातळ दिसतो, काय कमी उंचीचा दिसतो, हे नजरेतून आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे शरीराचं प्रमाण ह्या नजरेवरनं ओळखता आलं पाहिजे. आपण एखादा बाजारामध्ये वावरत असताना एखादा बुटका माणूस दिसला तर आपण लगेच हसतो, किंवा एखादा माणूस अतिशय उंच दिसला, प्रमाणापेक्षा जास्त उंच दिसला तर त्याच्याकडे पण आपण वेगळ्या अर्थानं पाहत असतो, कारण त्याचं शरीराचं प्रमाण कुठंतरी चुकलेलं असतं आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे पाहतो. तसं इथं होता कामा नये. चेहऱ्याच्या मानानं त्याची उंची बरोबर आहे का? साधारण 7 पट उंची असते. आता मी हे चेहरा इथं आहे, म्हणजे या अंगुठीपासून हा चेहरा, त्याच्या 7 पट उंची बरोबर आहे का? म्हणजे अंदाजे हे आहे 1 2 3 4 5 6 आणि 7. हे साधारण चेहऱ्याच्या 7 पट त्याची पायापर्यंत उंची बसते का? 7 असेल, 7.5 चालेल, 6.5 पण चालेल, पण एकदम कमी करून चालत नाही. चेहऱ्याच्या एकदम 4 पटच फक्त तुम्ही काढला, चेहऱ्याच्या 4 पट फक्त शरीराची उंची काढला तर तो माणूस बुटका दिसणार आहे. आणि चेहऱ्याच्या 9 पट किंवा 10 पट उंची जर काढला तुम्ही तर तो प्रमाणापेक्षा जास्त उंच दिसणार आहे. म्हणून असं न करता साधारण 6.5 7 किंवा 7.5 असं चेहऱ्याच्या त्या पटीत जर तुम्ही काढत गेला तर सगळे माणसांचे आकार व्यवस्थित तुम्हाला दिसायला लागतील, त्याचं प्रमाण चुकणार नाही. आणि रंगकाम कसं करायचं ते पण तुम्हाला सांगितलं. म्हणजे कमी वेळेमध्ये हे जर चित्र पूर्ण करायचं असेल तर शैक्षणिक साधनं देखील आपल्याजवळ चांगल्या प्रकारची पाहिजे. ब्रश मोठी पाहिजे, पेन्सिल डार्क पाहिजे, त्याच्यानंतर काळा जेलपेन पाहिजे, मोठ्या प्रकारचे चपटा ब्रश पाहिजे, वॉटर कलर व्यवस्थित पाहिजे. ते रंग तयार करण्यासाठी आपल्याकडं डिश असलं पाहिजे व्यवस्थित. डिश म्हणजे काय? फुलपाखराच्या आकाराचा डिश असतो प्लॅस्टिकचा पांढरा, त्याला डिश म्हणतो आपण, कलर डिश. तर त्याच्यामध्ये जे जे रंग लागणार आहेत ते पहिल्यांदा सगळे तयार करून घ्यायचे, पाण्यामध्ये मिक्स करून तयार करून घ्यायचे पातळसे. आणि पहिल्यांदा वॉश द्यायचा. वॉश देऊन झाल्यानंतर जमिनीला आणि पार्श्वभूमीला वॉश देऊन झाल्यानंतर आणि मग माणसांचे आकार एक एक आपण काय करायचे? वॉश कलरनेच रंगवायचं. फिकट रंगानेच हे आकार रंगवायचे. एकेकाला असं रंग भरत बसायचं नाही. एकाला बॉडी कलर तयार केला की भर असं पायाला देत जायचं, मग याला यायचं, असं बरोबर वॉश कलर द्यायचा. आणि आपण फास्ट रंगवलेलं असते, ॲक्युरेट रंगवलेलं नसतं, ते चूक लक्षात येऊ नये यासाठी मग नंतर काळा जेल पेन घेऊन त्याला आपण काय करायचं आहे? बॉर्डर करायचं आणि ते आकार काय करायचे? स्पष्ट करायचे. अशा पद्धतीने हे स्मरणचित्र आपल्याला करता येतं. याचं प्रत्यक्षात तुम्ही काम केल्याशिवाय तुम्हाला त्याचं लक्षात येणार नाही. मी सांगितलेलं आहे त्या स्टेपनं जर तुम्ही काढत गेला तर तुम्हाला आकार थोडे तुमचे चुकू दे. असे आकार जर तुमचे आले नाही तर त्याचे अजिबात काळजी करू नका. साधे आले आकार, साधे जरी आले तरी ते पूर्ण करत जायचं. वेळेत चित्र पूर्ण होणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर एक आकार चुकू लागला म्हणून ते खोडत बसायचं, एकाच आकारामध्ये मग 10-20 मिनिटं घालवायची, मग वेळेत तुमचं चित्र पूर्ण होणार नाही. जसे आकार येतील तसे काढत जायचे, अतिशय फास्ट काढत जायचं, शीघ्र रेखाटन करत जायचं. आणि फक्त गोष्टी लक्षात ठेवायची की जवळचे आकार मोठे, लांबचे आकार हे लहान, आणि फक्त शरीराचं प्रमाण एवढं जर तुम्ही लक्षात ठेवला, आणि हात इथं जाड असतो, इथं बारीक असतो, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि थोडंसं त्या प्रत्येक व्यक्तींचं वेगवेगळे ॲक्शन्स आले पाहिजे, वेगवेगळी हालचाल दिसली पाहिजे. एवढं डोक्यात ठेवून त्याचं रेखाटन करत राहिला तर आपोआप ते रेखाटन तयार होत असतं. फक्त आपल्या मनामध्ये विचार चालू पाहिजे आणि हाताचं काम चालू पाहिजे. मन आणि हात एकत्र काम करू लागले तर रेखाटन बरोबर येऊ शकतात. तशा पद्धतीनं हे रेखाटन पूर्ण करायचं आहे. हा एक वेगळा गृहपाठ करायचा आहे. 8वीसाठी हा एक गृहपाठ दिलेला आहे. पुढचा गृहपाठ जो असेल तो त्याचा क्रमांक दिला हा गृहपाठ आहे. विषय तुम्हाला सांगितले स्मरणचित्र.
प्रभात फेरी आणि तारीखाला टाकायची आहे आज 10/8/21. याला तारीख टाकायची आहे 10/8/21. अशा पद्धतीने हा एक 8वीचा गृहपाठ तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि हा गृहपाठ 15 ऑगस्टच्या अगोदर करायचा आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर करून हे रंगवायचं आहे. सर्वांनी चित्रकलेच्या पिवळ्या रंगाच्या वह्या घातलेल्या असतील. त्याच्यामध्ये जेवढे गृहपाठ झालेले आहेत ते सगळे वेळेत पूर्ण करायचे. शाळा सुरू होण्याचं चिन्ह आहे, शाळा सुरू होणार आहे आपली, त्याच्या अगोदर तुमचे सगळे गृहपाठ काय 3-4 गृहपाठ झाले असतील ते पूर्ण करायचे आहेत आणि शाळेत आल्यानंतर ते तपासून घ्यायचे. एवढं लक्षात ठेवा, शाळा सुरू आहे, सुट्टी नाही. रोजच्या रोज घरामध्ये हे गृहपाठ झाले पाहिजे हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? धन्यवाद.